काही मुलांचे आई वडील नीट बस, एक पाय वर का ठेवलाय खाली ठेव, सतत इन्स्ट्रक्ट करत असतात. तर आपल्याला कोणीतरी सतत इन्स्ट्रक्ट करत राहिलं तर आपला कॉन्फिडन्स संपू शकतो. मग आपल्याला वाटू शकतं की आपल्यात काही अर्थच नाहीये, म्हणजे ॲम आय गुड इनफ, असं आपल्याला डाऊट यायला लागतो स्वतःवरती. पण ही भावना येते कुठून, म्हणजे हे कुठून रुजतं, म्हणजे स्वतःबद्दलचा तिरस्कार कोणाला का करावा असं वाटतं? लहानपणी अशा शाळेत जिथे खूप बुलिंग झालंय, कोणीतरी सतत घालून पाडून बोलणं, सतत इन्स्ट्रक्शन्स देणं, क्रिटिसाइज करणं, तसे जेनेटिक्स असले तर सेल्फ डिस्गस्टचं फिलिंग डेव्हलप होऊ शकतं. तर स्वतःचा तिरस्कार ओळखता येतो का? मी कुठलंही काम करताना मला किती जमणार आहे माहित नाही, बघू काय जमेल ते जमेल, जमलं तर कदाचित सोपं आहे म्हणून जमेल, किंवा कोणीतरी मला मदत केली म्हणून जमेल, म्हणजे जमलं तरी ते क्रेडिट मी घेणार नाही त्याचं. दुसऱ्यांसोबत असताना मला असं वाटतं माझ्यामुळे दुसरे बोर होतील, मी इंटरेस्टिंग नाहीये, सो मग मागे मागे राहणं, दुसऱ्यांना न भेटणं, थोडी सोशल अँझायटी सारखी लक्षणं असणं, हे दीज आर व्हेरी कॉमन थिंग्स. म्हणजे अव्हॉइडन्स हे खूप कॉमन आहे जेव्हा आपल्याला सेल्फ हेट्रेड असतं. कॉन्फिडंट असलेली माणसं सुद्धा सेल्फ डिस्गस्ट मध्ये जाऊ शकतात का? ऍक्च्युली मला असं वाटतंय की आय एम नॉट अ गुड पर्सन. ते कव्हर अप करण्यासाठी मी अनेक गोष्टी करते. म्हणजे मी ग्रेटच आहे, नथिंग कॅन शेक मी. ते कव्हर अप किंवा मास्क असू शकतं सेल्फ डिस्गस्टला थांबवण्यासाठी. दॅट कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. या सेल्फ डिस्गस्ट वरती, स्वतःबद्दलच्या आत्मतिरस्कारावरती आपण ज्यावेळेस काम करायचं आहे तर कुठून सुरुवात केली पाहिजे? थोडंसं स्वतःशी बोलायला शिका असं मी म्हणेन. म्हणजे आपण शांतपणे बसून किती वेळेला स्वतःला विचारतो असं मला का होतंय. सो असं करण्याची सवय जर आपण केली तर आपण आपल्या भावनांना ओळखू शकू, आणि ओळखलं आपण तर मग सोल्युशन शोधणं एवढं अवघड नाहीये. त्यांनी अशा लोकांपासून दूर राहावं जे त्यांना सतत पिन मारत असतात, कंट्रोल करत असतात, करेक्ट करत असतात, कारण त्यांचा अजूनच कॉन्फिडन्स कमी होणार आहे ना त्याच्यामुळे.